आणि आताची एक अतिशय दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। काल त्यांना ब्रीच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। हृदयविकाराचा झटका त्यांना आलेला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या फुफ्फुसांना सुद्धा संसर्ग झाला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मात्र आताची माहिती समोर आलेली आहे, त्यानुसार त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या 7 दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये 20हून अधिक भाषांमध्ये त्यांनी आपलं गायन केलेलं आहे। 12,000हून अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत। भजन असेल, गझल असेल, लावणी असेल, अशा विविध शैलींमध्ये त्यांनी गायन करून रसिकांची वाहवा मिळवलेली होती। मात्र आता 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आशा भोसले हे नाव अगदी जगभरात गाजलेलं होतं। फक्त देशातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते होते। अनेक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी आपले गायनाचे कार्यक्रम केलेले होते। विविध शैलीमधलं गायन ही आशाताईंची खासियत होती आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे। कालच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। फुफ्फुसांचा संसर्ग सुद्धा झालेला होता आणि त्यामुळे डॉक्टरांकडून उपचार सुरू होते। मात्र आता त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय माहिती आहे? निश्चितच खरं तर अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे। आशा भोसले ज्या खरं तर सदाबहार गायिका आणि खरं तर खूप मोठं नाव संगीत विश्वातलं होतं, त्यांच्या निधनाची बातमी आता समोर आली। अधिकृतपणे पोलिसांकडून, प्रशासनाकडून आणि रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं ही बातमी देण्यात आली की आज त्यांचं निधन झालेलं आहे। आशिष शिलार आणि त्यासोबतच डॉक्टरांची टीम आज थोड्या काही मिनिटांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना यांनी या संदर्भातलं जे अधिकृत वृत्त आहे ते दिलेलं आहे। मल्टी ऑर्गन फेल्युअर खरं तर हे कारण या निमित्ताने देण्यात आलं आणि या कारणामुळेच त्यांचा जो दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आता समोर आली आहे। खूप मोठं नाव खरं तर मंगेश कुटुंबियांचं खरं तर संगीत सृष्टीतलं हे मोठं योगदान सुद्धा नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचं निधन झाल्याची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली आहे। रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आज त्यांचं निधन झाले आणि खऱ्या अर्थानं उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार देखील केले जाणार आहेत। आपण पाहिलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशभरातील आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल बातमी समोर आल्यानंतर प्रार्थना केल्या होत्या आणि त्या संदर्भातले ट्विट सुद्धा आपण समाज माध्यमांवर पाहिले होते। परंतु अंतिम दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे। बस। ये बड़े दुख की खबर है कि श्री आशा भोसले जी का आज निधन हो चुका है और उनको मेडिकल प्रॉब्लम थी, उनको मल्टी ऑर्गन फेलियर था, उस कारण उनका निधन हुआ है। आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे। एका युगाचा अंत झालाय। आपल्या आशाताई आपल्यातला निघून गेल्या आहेत। आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं। त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास
दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत. 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील.